अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर टीका केली आहे। तसंच भारतातलं टॅरिफ जगातील सर्वाधिक असल्याचा देखील आरोप केला आहे। भारत रशियाकडून लष्करी उपकरणं घेतो आणि चीनमार्फत रशियाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा खरेदी करतो, यावर देखील ट्रम्प यांनी आक्षेप घेतलाय। या कारणांसाठी भारतात आता आर्थिक दंड देखील सहन करावा लागेल, असं ट्रम्प म्हटलंय। या घोषणेमुळे अमेरिका आणि भारतातील व्यापार संबंधांवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। रशियाची विमान कंपनी एरोफ्लॉट वर आता सोमवारी मोठा सायबर हल्ला झाला। त्यामुळे 100हून अधिक विमानं कंपनीला रद्द करावी लागली, तर इतर काही विमानं नियोजित वेळेपेक्षा उशिरा सोडावी लागली। या हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्ववत येण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। या हल्ल्याची चौकशी आता उच्च स्तरावर करण्यात येते। तर बेलारूसची निगडीत BY आणि सायलेंट क्रो या 2 हॅकर गटांनी सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। फ्रान्स नंतर आता ब्रिटन देखील पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या तयारीत आहे। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी इस्रायलनं युद्धबंदी स्वीकारली नाही तर सप्टेंबरमध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली जाईल, असा इशारा दिलाय। गाझामधील मानवी संकट आणि जनतेच्या दबावामुळे ही भूमिका घेण्यात आली आहे। लेबरसह 9 पक्षांच्या 250हून अधिक खासदारांनी देखील यासाठी मागणी केली होती। हा निर्णय ब्रिटनच्या परराष्ट्र धोरणातील मोठा बदल मानला जातोय। स्टारमर यांचे स्वतःचे मंत्री देखील यामागे असून गाझा युद्ध थांबवण्यासाठी युरोपातील प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता आहे। तुर्कीने इस्तांबूलमध्ये आयोजित 17व्या IDEF संरक्षण मेळ्यात गझाब आणि हैलेट या 2 अत्याधुनिक नॉन न्यूक्लिअरचं अनावरण केलंय। गझाब बॉम्ब 10,000 कण बाहेर फेकत 1 किलोमीटर परिसरावर परिणाम करतो, तर हैलेट हा बंकर बस्टर बॉम्ब 7 मीटर जोडीचं कॉन्क्रीट देखील वेधू शकतो। हे दोन्ही बॉम्ब F-16 विमानातून टाकता येतात। या दोघांचं वजन जवळपास 1 टन इतकं आहे। तुर्कीच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं हे विकसित केलंय। राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या नेतृत्वाखाली देशाची सामरिक क्षमता वाढवण्याच्या दिशेनं ही मोठी झेप मानली जाते। नेपाळमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI भारताविरोधात कट रचत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। बांगलादेशमधील ASH या फाउंडेशनचा वापर करत ISI नेपाळमध्ये कट्टरपंथी नेटवर्क तयार करत असल्याची माहिती आहे। सुनसरी जिल्ह्यात रज्जाक मस्जिद नावाने नवीन धार्मिक स्थळ उभारलं जात आहे। 18 जुलैला त्याची पायाभरणी अलहाज शमसुल हक फाउंडेशनद्वारे करण्यात आली। हा बांगलादेशी मॉडेल वापरून भारत विरोधी कारवाई चालवण्याचा प्रयत्न आहे, असं सूत्रांकडून कळतंय। ISIचा हेतू नेपाळच्या सीमावर्ती भागात प्रभाव वाढवून अस्थिरता निर्माण करण्याचा असू शकतो। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सँक्शन मॉनिटरिंग टीमने जागतिक दहशतवादी संघटनांवरच्या अहवालात पहलगाम हल्ल्यासाठी द रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच TRFला जबाबदार धरलाय। 22 एप्रिलला बेसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला होता। TRFने हल्ल्याच्या दिवशी फोटोसह जबाबदारी स्वीकारली होती, पण 26 एप्रिलला अचानक आपला दावा मागे घेतला। संयुक्त राष्ट्रांचा हा 36वा अहवाल असून त्यात पहलगामसह संपूर्ण परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचं नमूद करण्यात आलंय। दहशतवादी संघटना या तणावाचा गैरफायदा घेऊ शकतात, असा देखील इशारा देण्यात आलाय। भारत पाकिस्तान सेमीफायनल सामना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। इज माय ट्रिप या प्रमुख प्रायोजक कंपनीने सामन्यातून माघार घेतली आहे। भारतीय संघाने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असला तरी पाकिस्तान विरुद्ध संभाव्य सामन्यावर आधीपासूनच आक्षेप नोंदवला जात होता। याआधी ग्रुप स्टेजमधील सामना देखील वाद झाल्याने रद्द झाला। दरम्यान दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र जाऊ शकत नाही, आम्ही भारताच्या जनभावनांचा आदर करत ही भूमिका घेतली आहे, अशी माहिती इज माय ट्रिपचे सहसंस्थापक निशांत पेट्टी यांनी दिली आहे। अमेरिकेची अत्याधुनिक विमानवाहू नौका USS गेराल्ड फोर्ड भूमध्य समुद्रात नाटोच्या युद्ध सरावात सहभागी झाली आहे। नाटोच्या 7 सदस्य राष्ट्रांच्या नौका आणि लढाऊ विमानांसह सुरू असलेल्या या सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात लष्करी समन्वय आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला जातोय। USS गेराल्ड फोर्ड ही जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका असून तिची उपस्थिती या सरावात सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते। या युद्ध सरावामुळे नाटो देशांची एकत्रित प्रतिक्रिया क्षमता देखील अधिक बळकट होणार आहे। स्पेनमधील एअर शो दरम्यान एक थरारक क्षण अनुभवायला मिळाला। फायटर जेट आकाशात कसरत करत असताना अचानक जेट समोर पक्ष्यांचा थवा आला। मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत पटकन टर्न घेतला आणि सुदैवाने दुर्घटना टळली। वैमानिकाच्या या सतर्कतेमुळे प्रेक्षकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आणि वैमानिकाच्या कौशल्याला दाद दिली। या घटनेनंतर जेट सुरक्षित उतरलं, कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाहीये। सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय।
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या मुलांना पाकिस्तानात येऊ देणार नाहीत. त्यांनी मुलांना पाकिस्तानात येऊन कोणत्याही निदर्शनांमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे. भाचा त्याच्या वडिलांच्या सुटकेसाठी 5 ऑगस्टला होणाऱ्या निषेधात सहभागी होईल असा दावा इम्रान यांनी केला आहे. बहीण अलिमा खान हिने देखील केलाय. इम्रान खान 2023 पासून रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात आहेत. त्यांची मुलं सुलेमान आणि कासिम हे अलीकडेच अमेरिकेत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी पित्याच्या सुटकेसाठी कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली होती. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड मेघनाथ देसाई यांचं निधन झालंय. मंगळवारी 29 जुलैला वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर एमायरेट्स म्हणून होते. 1940 मध्ये वडोदऱ्यात जन्मलेल्या देसाई यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर पेन्सिल्व्हेनियामध्ये PhD पूर्ण केली. त्यांनी 5 दशकं संशोधन, लेखन आणि शिक्षणात घालवली. 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. त्यांच्या निधनाने अकॅडमिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बर्मिंगहॅममध्ये संगीत जगतातील दिग्गज ऑझी ऑसबॉर्न यांना हजारो चाहत्यांनी भावपूर्ण निरोप दिला. विला पार्कमधून ब्लॅक सॅबथ ब्रिजपर्यंत त्यांच्या कॉफिनची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पत्नी शॅरॉन, मुलं केली आणि जॅक यांनी देखील उपस्थित राहून ऑझी यांना अंतिम निरोप दिला. हेवी मेटलचा गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑझीने आपल्या संगीतातून संपूर्ण जगावर राज्य केलं. त्यांचा हा निरोप सोहळा मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला. प्रसिद्ध युट्यूबर जिमी डॉनल्डसन म्हणजेच मिस्टर बीस्टनं इतिहास रचत युट्यूबवर 40 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केलाय. हा टप्पा गाठणारा मिस्टर बीस्ट पहिला युट्यूबर ठरलाय. या विक्रमी कामगिरीसाठी त्याला कस्टमाइज केलेलं, ज्यात ब्लू कलरचा डायमंड आहे असं प्ले बटन देखील देण्यात आलंय. अवघ्या 27व्या वर्षी मिस्टर बीस्टने अब्जाधीश होत युट्यूबवरील सर्वात प्रभावशाली कंटेंट क्रिएटर होण्याचा मान पटकावलाय. विशेष म्हणजे युट्यूबचे CEO नील मोहन यांनी स्वतः त्याची भेट घेत त्याला हे प्ले बटन दिलंय. मिस्टर बीस्टचं नेटवर्थ $1 बिलियन इतकं झालंय. अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करण्यात आघाडीवर असलेल्या चीनला मागे टाकत भारतानं आघाडी घेतली आहे. ॲपल कंपनीने भारतात अधिकाधिक फोन तयार करण्याचा निर्णय घेतल्याने एप्रिल ते जून 2025 या कालावधीत सर्वाधिक फोन भारतातून अमेरिकेत गेले आहेत. कोविड-19 नंतर अमेरिकेने चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ॲपलने फॉक्सकॉनच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक वाढवली. नुकतंच व्यापार शुल्कावरून अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले होते. परिणामी जूनच्या तिमाहीत भारतातून अमेरिकेला सर्वाधिक फोनची निर्यात देखील करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील कुल्लन इथे सिंधू नदीत ITBP जवानांची बस कोसळली. सुदैवाने अपघातावेळी बसमध्ये कोणताही जवान नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या दुर्घटनेनंतर जवानांची शस्त्र नदीत वाहून गेली असून त्यांचा आता शोध सुरू आहे. नदीत बस कोणत्या कारणामुळे कोसळली हे अजून कळलेलं नाहीये. त्यानंतर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवलाय. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन शिवशक्ती अंतर्गत 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय. हे दोघं LOC जवळून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या कारवाईदरम्यान 3 शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या एकत्रित गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या ऑपरेशन शिवशक्ती सुरू असून लष्कराने या परिसरात शोध मोहीम आणखी तीव्र केली आहे. आणखी दहशतवाद्यांचा शोध लागण्याची देखील शक्यता असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ही कारवाई सीमा सुरक्षेसाठी एक मोठं यश मानलं जात आहे. मंगळुरूमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुजरात ATSने एका महिलेला अटक केली आहे. समा परवीन असं या महिलेचं नाव आहे. समाने जिहादी प्रचार केला असून ती दहशतवादी कृत्यांशी संबंधित इंस्टाग्राम ग्रुपमध्ये देखील होती. देशविरोधी व्हिडिओ शेअर करून तरुणांना जिहादी कार्यासाठी भडकवल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आलाय. यापूर्वी अटक झालेल्या 4 दहशतवाद्यांशी तिचा संपर्क असल्याचंही समोर आलंय. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जिहादी काम केल्यानं तिचं मान्य केलंय. तिने असं मान्य देखील केलंय. तिच्याकडून काही डिजिटल पुरावे देखील जप्त करण्यात आलेत. अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरती ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पेहलगाम आणि बालटाल या दोन्ही बेस कॅम्पमधून यात्रेला परवानगी देण्यात आलेली नाहीये. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेलाय. हवामान सुधारल्यानंतर आणि परिस्थिती अनुकूल झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असं प्रशासनाने सांगितलंय. यंदाची यात्रा 3 जुलै 2025 पासून सुरू झाली असून 9 ऑगस्ट 2025 ला रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे.
जयपूरमधील फुलेला इथला काँग्रेस आमदार विद्याधर सिंग चौधरी यांचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. याच भागांची पाहणी करण्यासाठी विद्याधर चौधरी गेले. मात्र आपला पाय चिखलात पडून खराब होऊ नये म्हणून आमदाराला चक्क 2 माणसांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र चांगलाच त्यांना ट्रोल केलेला आहे. स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात देखील या प्रकाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. तामिळनाडूतील आयसिस प्रकरणी एका मुख्य आरोपीवर एनआयए कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दहशतवादी संघटनेत तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हे आरोपपत्र दाखल केले गेले. पुनामल्ली इथल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनआयएच्या चौकशी दरम्यान अल्फा सेथ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आयसिस संबंधित व्हिडिओ टाकल्याचं समोर आलं. तर तामिळनाडूमध्ये कट्टरतावाद आणि कट उलगडण्यासाठी एनआयए सतत तपास करतोय. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात खंदाळात गायरान जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात मेंढपाळांनी आक्रमक होत आंदोलन केलं. पीएम कुसुम योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे चराईंसाठी उपलब्ध असलेली जमीन कमी होणार असल्याने मेंढपाळांनी विरोध केला. मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यांसह ग्रामपंचायतीला घेराव घातला. आंदोलकांनी टायर पेटवत प्रशासनाच्या विरोधात आक्रोश देखील व्यक्त केला. हा सौर प्रकल्प इतर कोणत्याही रिकाम्या जागेवर हलवला जावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सध्या स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंदची हाक दिली आहे. पगारवाढ, ग्रॅच्युइटी यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन पुकारले. मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी 5 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 5 ऑगस्ट पासून कर्नाटकात महामंडळाच्या बसेस धावणार नाहीत आणि या संपात 1,25,000 कर्मचारी सहभाग होणार आहेत. या काळात एकही बस रस्त्यावर धावणार नाही अशी माहिती कर्मचारी संघानं दिली आहे. कर्नाटकमधील KSRTC, BMT सह 4ही महामंडळाचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. चिमोगा जिल्ह्यात मन खात्याजवळ बंद पडलेल्या ट्रकला खासगी बस जोरात धडकली. मंगळुरूहून निघालेली या बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झालेत. ठार झालेल्या व्यक्तींमध्ये 40 वर्षीय बस कंडक्टर, 35 वर्षीय हर्षिता आणि अजून एका महिलेचा समावेश आहे. सोबतच गंभीर जखमी झालेल्या 6 जणांवर बंगलोरमधल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हैदराबादमध्ये अभिनेता प्रकाश राज यांनी ऑनलाईन बेटिंग गेम्सच्या जाहिरात प्रकरणी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. बशीरबाग इथल्या ईडी कार्यालयात त्यांचा जबाब नोंदवला गेलाय. ऑनलाईन बेटिंग ॲप्समधून होणाऱ्या मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी राणा दगुपती, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू यांना देखील समन्स बजावण्यात आले. ईडीने या प्रकरणाची चौकशी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत सुरू केली असून सेलिब्रिटींची भूमिका आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. Thank you.